हरियाणाच्या चरकी दादरी येथील बेलराचा रहिवासी असलेला कामगार विक्रमच्या खात्यात तब्बल 200 कोटी रुपये जमा झाले आहेत। यश बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली असून या रकमेला होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे। पुढे काय होतं बघा। चॅनलवरती नवीन असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। विक्रमचा भाऊ प्रदीप आणि आई बीना देवी यांनी या संदर्भात माहिती दिली। विक्रमच्या खात्यात ही रक्कम कुठून आली, कोणी टाकली याची कोणालाही माहिती नाही। विशेष म्हणजे ज्या बँकेतून ही रकमेचं ट्रान्झॅक्शन झालंय ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या रकमेचे सगळेच अंक 9 आहेत। यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। बेरला येथील विक्रम 8वी पास असून 2 महिन्यांपूर्वीच तो कामासाठी पटौदी येथे गेला आहे। एक्सप्रेस 20 नावाच्या कंपनीत त्याने कामगार म्हणून कामालाही सुरुवात केली। बँकेत खातं उघडण्यासाठी विक्रमकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली, मात्र बँकेकडून खातं रद्द झाल्यानंतर विक्रमला नोकरीतून काढून टाकण्यात आलं। या कंपनीत त्याने 17 दिवस काम केले अशी माहिती त्याचा भाऊ प्रदीपने दिली। प्रदीपने दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबर रोजी UP पोलीस विक्रमच्या घरी आली होती। 3 सदस्यीय पथकानेच कुटुंबियांना ही विक्रमच्या बँक खात्यात 200 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती दिली। पोलिसांकडून प्रदीपला पोलीस ठाण्यात नेण्यात येणार होते, मात्र नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी घरीच चौकशी करून ते निघून गेले। प्रदीपने दादरी पोलिसांना यासंबंधी तक्रार दिली असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात नाकारले आहे। त्यामुळे विक्रमच्या खात्यात जमा झालेले 200 कोटींचं गौंड बंगाल अद्यापही कायम आहे।